उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज पहाटेपासून हिंजवडी परिसरामध्ये दाखल झाले आहेत। आयटी पार्क हिंजवडी, त्याचबरोबर मान आणि मारुंजी या परिसरातील वाहतूक कोंडी, त्याचबरोबर रस्त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी अजित पवार हे पिंपरी चिंचवड शहरात दाखल झालेले आहेत। या ठिकाणी आपण पाहू शकतो की अजित पवार पीएमआरडीएचे अधिकारी, त्याचबरोबर एमआयडीसीचे अधिकारी आणि हिंजवडी ग्रामपंचायतीचे जे पदाधिकारी आहेत यांच्यासोबत या ठिकाणी पाहणी करत आहेत। हिंजवडी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात नाल्यांवर अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहेत, त्याचबरोबर काही ओढ्या नाल्यांचे नैसर्गिक प्रवाह देखील बदलण्यात आले, त्यामुळे या भागामध्ये मोठ्या प्रमाणात जलकोंडी होते। त्याचबरोबर हिंजवडी परिसरामध्ये मेट्रोचं काम सुरू आहे आणि रस्ते अरुंद असल्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी देखील होत असते। ह्या सगळ्या समस्यांची पाहणी करण्यासाठी अजित पवार यांनी हा दौरा आज आयोजित केलेला आहे। ज्या ठिकाणी जे स्थानिक नागरिक रस्ता बनवण्यास विरोध करत असतील अशा नागरिकांवर 353 कलमानुसार गुन्हा दाखल करा, त्याचबरोबर त्यांना उचला आणि ज्या शेतकरी यात बाधित होत असतील त्यांना त्यांच्या जागेचा मोबदला द्या, अशा स्पष्ट सूचना अजित पवार यांनी दिल्या आहेत। गोपाल मुडघरे, साम टीव्ही न्यूज, हिंजवडी, पुणे। कोण म्हणतं मोबदला सगळ्याला दिलेला कॅनॉल फोड आणि आता बंधन करू शक्यच नाही। आता कुणाचंही ऐकू नका, सरळ खरात तर 353 दाखल करा आणि जे आरोपी त्याला उचला, त्याशिवाय हे होणार नाही। ज्याची स्वतःच्या मालकीची जागा जात असेल त्याला आपण TDR देऊ, जे काही करायचं ते करू, त्याचं काही नुकसान करायचं आपल्याला कारण नाही। पण आपल्या मालकीचा रस्ता, सरकारच्या कुठल्याही डिपार्टमेंटच्या मालकीचा रस्ता असेल तर त्या रस्त्याच्या करता परत पैसे द्यायचा काही संबंध येत नाही। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। कलेक्टर मी पण त्याच्यात थोडंसं हे करा ना, आपलं पेपर कोणाचे सर्च करा, सर्च केल्यानंतर येईल बाहेर सगळं। रेकॉर्ड असेल त्या काळामध्ये तलाठीच कलेक्टर होता, काय पाहिजे ते कुणाच्याही नावावर काही करायचं। कमी दसपत्र आम्ही सर्व करू, कमी दसपत्र विषय नाही सर, आम्ही आता विशेष म्हणून घेऊन 4.5 मीटिंगला मला सर बाकीचं भविष्यात ऍडमिशन झालं असं पूर्वी आपण असं काही जमीन जबरदस्त पण रुंद करा। मी पुन्हा पुन्हा सांगतो, रस्ते बारके ठेवू नका, मोठेच्या मोठे 4 लेन 2 लेन करा। मोबाईलवर त्यांच्या बिल्डिंगच्या अभिषेक फोटो मार देना अल्ट्रा वाइड। बरोबर आहे ना, वॉल कंपाऊंडच्या बरोबर खाली पार्किंग आहे। पण मग आता हे किती
नाही काढला तो असता तर आता किती कॉलम तिथे झाले असते, काय झालं असतं कोणाला माहिती. ओके. नाही नाही, हे करायचं खड्डा बनवून मोकळा करावा. जीवन झालं ते नाही ऐका ना, म्हणजे आपल्याला हे बंदच करायचं आहे, आपल्याला इथं रस्ताच करायचा आहे. त्याच्यामुळं माझं म्हणणं बहुत मोठीपणे करून टाका आणि त्यांना व्यवस्थितपणे ते करून द्या. कोणाची जागा आहे एमआयडीसी? पण हे करायचं सर. आणि ते साधारण हे कधी पण बुजवणार आम्हाला, बुजवून लोकांना जायला यायला कधी करणार नक्की. बघा पुढच्या रविवारी हे झालेलं असेल, पुढच्या रविवारी झालेलं असेल नक्की. इकडून गाड्या टर्न व्हायच्या. मी काय टी एम्प्लॉय गाड्या पण इकडून टर्न व्हायचं. 8 मीटर बंद झाल्यामुळे रोज 30 मिनिटाचा ट्रॅफिक असतो रोज. तुम्ही पुढंपर्यंत 2.5 किलोमीटर रोज ट्रॅफिक. 180 पण वाटले की तुम्ही इथं त्याला पर्याय नाही. इथं थांबायलाच जातं. फेज 1 आणि 2 इथूनच जातो. या जिन्यापासूनच फेज 1 आणि 2 जातो. हे जवळजवळ त्यांनी 1 वर्ष करून बंद ठेवलेलं आहे. रोज लोक इथे 30 मिनिटं थांबतात. आणि हा जर रोड त्यांनी 1 मीटर सोडतो 2 मीटर ते होणारच आहे. इथून टाटा. हां हे काय जवळजवळ वर्ष झालं आहे. 1 वर्ष झालं बंद आहे सर. मी रेग्युलर इथून जातो. युटिलिटी डायव्हर्ट करायचे होते सर, आता युटिलिटी डायव्हर्ट झालं मागच्या महिन्यात. आता हे लगेच दादा पूर्वी इथून टर्न व्हायच्या गाड्या, ह्या टर्न इथून व्हायच्या. तर खाली रोड आहे अजून. ह्या कोण असेल रोड आहे. इथून टर्न व्हायच्या गाड्या. म्हणजे विचार करा, अर्धा जर रोड बंद झाला तर कसे येणार लोक? आणि वरून 1.5 लाख लोक येतात. आता तर हायब्रिड रोज सिटिंग कॅपॅसिटी आहे. TCSची 37,000 कॅपॅसिटी एका कंपनीची. टोटल 1.5 लाख लोक सिटिंग कॅपॅसिटी आहे. आता हायब्रिड आहे 70-80,000 रोजचे येत असतील तरी भविष्यात 1.5 लाख लोक इथं जाणार आहेत. आणि हा रोजचा त्रास आहे की आम्ही इथून विप्रोपर्यंत ट्रॅफिक असतो रोजचं. तुम्ही कधी येऊन बघा. नाही सुटणार. पूर्ण रोड सोडावं लागणार. जेवढा रोड आहे ना तेवढा तुम्ही सोडा. हो सर, तुम्ही इथं प्रोजेक्शन घ्या ना. लोकांनी तुम्ही वाटवायला घेतले ना, लोकांनी प्रोजेक्शन घेतलं मग जिना उतरवलं. ॲडवा रोडला उतरा. काहीतरी डिझाईनमध्ये चेंज करायला. रोड तुम्ही पूर्ण सोडा. रोड तुम्ही तपासून नाही बसे. हे तपासण्यातच आपला वेळ चाललाय. सगळे वाट लागली आपल्या सगळ्यांची. तसं नको. दादा ट्रॅफिकचा इश्यू ह्याच्यामुळे चालू झालेला आहे. तिथं रोज लोक 30 मिनिटं थांबतात म्हणून हे मुवमेंट चालू टू वे होऊ शकत नाही दादा. तो सर्कलला नाही. सर्कलच्या अलीकडे टू वे होऊ शकत नाही. जाताना लोक जाऊ शकतात, येताना येऊ शकत नाही. कारण सर्कलमधून परत इकडे यायचं मध्ये ओपनिंगच नाही आहे. साहेब म्हणजे आपण कधीतरी येणारे बघून निर्णय घेणार. ते डे टू डे तिथे येणारे लोक त्यांना जो त्रास होतो तो मी पण थोडं बहुत त्यांच्या मताशी सहमत व्हायला लागलेलं आहे. कारण आपण जर एकदा बंद केलं, दुसरं काही पण अलीकडे नवीन गोष्टी निघाल्या आहेत, त्याच्यातनं काही आपल्याला करता येणार नाही. रोड डिस्टर्ब न करता मी पण काही ठिकाणी साईटवर अशाच गोष्टी झाल्या तर आम्ही त्याच्यामध्ये चेंजेस केले. थोडा त्रास होतो, कॉस्ट वाढते. ते काय कॉस्ट वाढली तरी काय करायचं ते आपण त्यामध्ये काय असं या साईडला टँक आहे. त्याच्यासाठी आहे टँक म्हणजे वॉटर टँक. फायर सुद्धा ना वॉटर टँक टँकमुळे काय होतं की वीज वाढतो. बाकी ठिकाणी कसं आहे, जिना वगैरे जे असेल ना तर वीज कमी असते. एक मिनिट. खूप आता जगात सगळीकडे अशा प्रकारचे नेटवर्क बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत. हे त्यांचा रस्ता डिस्टर्ब न करता उलट त्यांचा रस्ता या लोकांशी बोलून आणखी विरुद्ध करून जर द्यायचं म्हटलं आणि ते त्यांना पर्यायी काहीतरी आपण द्यायला पाहिजे ना. आपल्या डिझाईनमध्ये नाही मग डिझाईन करायचं. हे ताबडतोब आता हे बंद करून टाका. नेहमीचा रोड चांगला करून टाका.
त्याच्यामध्ये दुसरं काही सुचवणं असं कसं हेच उत्तर आहे असं काही होऊ शकत नाही. प्रत्येक गोष्टीला पर्याय राहू शकतो. सध्याचं काय सांगतो की आम्ही रोज येणारी माणसं आहेत आणि तिकडनं तो रस्ता त्यांनी सांगितला आम्हाला सीएमच्या मिटिंगला करून घेतला असं झालं त्याचा काही उपयोग नाही आहे. सगळीकडे ओरड चालूच आहे. जो त्याच्यामध्ये त्रास सहन करतो त्याला कळतं, म्हणतात ना ज्याचं कळतं त्याला कळतं त्यातला प्रकार आहे. तर आपल्याला हे काही करायचं नाही. याला आम्हाला पर्याय ताटाने सुचवावा, EMRDने लक्ष घालावं आणि ते लवकर सुचवलं पाहिजे. तुम्ही पण आता सगळे अधिकारी आहात, तुम्ही काहीतरी टेक्निकल पाहून रस्ता कमी नाही करायचा, रस्ता जास्त पाहिजे. त्याच्यात बाजूला एस्केलेटर आहे, आजूबाजूला स्टेअरकेस आणि एस्केलेटर असल्यामुळे इथे जास्त लागतं. मॅडम इथे पुढे मागे लांबी वाढ नाही काढला तो असता तर आता किती कॉलम तिथे झाले असते, काय झालं असतं कुणाला माहिती. ओके त्याने हे करायचं खड्डा बनवून मोकळा करावा. जीवन झालं ते नाही ऐका ना, म्हणजे आपल्याला हे बंदच करायचं आहे, आपल्याला इथं रस्ताच करायचा आहे. त्याच्यामुळं माझं म्हणणं बहुत मोठीमध्ये करून टाका आणि त्यांना व्यवस्थितपणे ते करून द्या. कोणाची जागा आहे MIDC? पण हे करायचं सर आणि ते साधारण हे कधी पण बुजवणार आम्हाला, बुजवून लोकांना जायला यायला कधी करणार नक्की. बघा पुढच्या रविवारी हे झालेलं असेल, पुढच्या रविवारी झालेलं असेल नक्की. पण बाय मॅच करू शकत नाही. घेतले तुम्ही यार कुठं चला ठीक पण बाय काय मॅच करू शकत नाही. घेतले तुम्ही यार कुठं तुमचं बोल नमस्कार सर. हां बोला काय
याचाही मुख्यपैकी बंद करावे. काय काम होतं कामाच्या नावाने बोंब बंद हा बोला बाजूला हो जरा बाजूला आहे असं. हा. जरा बाजूला हो ना राजपंचायत झाली त्यांचं म्हणणं होतं की मोदीच्या दिवशी सांगितलेलं ते सांगताना तर तेच पटत होतं. मला वाटतं सीएम पण म्हटलं की रोड तसं होऊन तर रोडच कमी होतं. कुठल्या बाजूला त्यांचा जो टेंडर फायर टेंडर मुवमेंटचा जो सेटबॅक आहे 7 मीटर आहे तो त्याच्या आत काही आपल्याला स्कोप आहे वा तो मध्ये तो कॉल मला आणि त्याच्यावर ते पण स्टेपचे पंजावर परत काय आपण करणार त्यापेक्षा पाण्याची फक्त एक्सप्लोरेशन केलेलं खाली खड्डा खोदलेला नक्की बघा पुढच्या रविवारी हे झालेलं असेल पुढच्या रविवारी झालेलं असेल नक्की मनोज पाटील साहेब बोलू मनोज पाटील साहेब सीपी पोलीस सीपी पोलीस हे माझ्याकडे नव्हतं माझ्याकडे काल 12 त्यांना म्हणलं आणायच्या मी उद्या सकाळी काय तुम्ही मला तिथं भेटा आज मला तिकडे सांगितलं माझी रात्री उशिरापर्यंत म्हणून मी मनोज पाटलांना पाठवतो मला या ठिकाण पानसरेंचा हा प्रश्न कुठल्याही परिस्थितीत करून द्या. सायबर गुन्हे शाखा पिंपरी चिंचवड पोलीस ठाणे यांच्या पोलीस आयुक्त देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्ही